आमचा हा क्रिसमसच्या दिवशी आम्ही निघालो आणि हा आमचा क्रिसमसचा एक्सपिरियन्स. ही आहे आमची क्रूज. फर्स्ट टाइम आमचा क्रूजवरचा हा प्रवास. चला बाबा, भूक लागली आता. इकडच्या या कॅफेमध्ये जाऊन बघावं काय काय आहे ते. वाव, आई शपथ, असं मस्त वाटतंय. पहिल्यांदाच हे सगळं बघून इतकं भारी वाटतंय ना. जे फिल्ममध्ये बघितलं होतं ते आज मी अनुभवते. मला खरंच खूप लय छान वाटत होतं. लय भारी राव. हा आहे ए सीचा सेक्शन आणि इकडे पण आम्ही बसू शकतो, पण मला ए सीमध्ये नव्हतं बसायचं, कारण ए सीमध्ये कसं बंदिस्त असल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी इकडे नाही बसले. आम्ही वरतीच बसायचं ठरवलं. फ्रेश वातावरण, मस्त हवा, छान समुद्राची आणि पूर्ण समुद्राचा व्ह्यू बघत बघत मला हा प्रवास करायचा आहे. त्यामुळे मी आधीला बोलले आपण वरतीच बसूया. सो फायनली आता ह्या कॅफेमध्ये बघू काय काय आहे ते. तसं तर खूप महाग दिसतंय हे सगळं. ह्याचे प्राइजेस जरा जास्तच महाग आहेत. पण साहेबांनी काय घेतलं आहे बघू. बर्गर वगैरेचे प्राईस तर खूपच एक्सपेन्सिव्ह होते. मी बोलली जाऊ दे, आत्ता समोसा तरी घ्या टेम्पररी. थोड्या वेळाने जर भूक लागली तर आपण बर्गर घेऊया. तसं तर मला इथला बर्गर टेस्ट करायचा होता. पॅटीस वगैरे सगळंच होतं, समोसा, वडापाव, बर्गर. तरी पण मी म्हटलं की ठीक आहे, सध्या तर समोसाच घ्या, कारण खाण्यात आणि सगळ्यात वेळ मला घालवायचा नाही आहे. माझे व्हिडिओ पण करायचे आहेत, सगळ्याच गोष्टी बघायच्या आहेत. तर मी पूर्ण सेक्शन फिरते तोपर्यंत तुम्ही ते घ्या म्हटलं. आणि पुढे जाऊन बघितलं तर ह्या पेस्ट्रीज पण होत्या. आई शपथ, पेस्ट्रीज तर मला खूप आवडतात. ख्रिसमस होता त्यामुळे त्यांनी पेस्ट्रीज पण ठेवल्या होत्या. क्रूज तशी पूर्ण भरलेली होती, खूप पब्लिक होतं, कारण आता सुट्ट्या आहेत तर सगळेच निघाले होते तिकडे फिरायला. बरेच लोक होते. ऑलमोस्ट सगळ्या बोटी पण आणि क्रूज पण फुल होत्या. आणि हा बाहेरून समुद्राचा व्ह्यू, आ हा हा हा. पण हा ए सी मधून बघण्यात अजिबात मजा नाही आहे. जो नॅचरल बघण्यात मजा आहे. ए सीच्या काचेतून बघायला काही एवढं खास नाही वाटत. तरी पण हा बघा असा दिसतोय, जबरदस्त. चला, समोस्यांची ऑर्डर रेडी झाली आहे, जावं आता घ्यायला. चला, आता पहिल्यांदा आम्ही समोसा खाणार आहे, थोड्या वेळाने बर्गर घेणार आहे. चलो, आता आम्ही ना ए सीमध्ये नाही बसत आहे. आम्हाला ना व्ह्यूची मजा घ्यायची आहे, त्याच्यामुळे आम्ही वरती बसतो आहे. इथे जागा आहे पण मला नाही बसायचं आहे ए सीमध्ये. मला खूप कंजेस्टेड वाटतं इथं, गोंधळ पण भरपूर आहे. सो आम्ही वरती जागा बघितली आहे, तिथे बसतो आहे. इथून ना व्ह्यूची मजा येणार नाही आहे अजिबात. आणि आज आम्ही पहिल्यांदाच असा प्रवास करतो आहे, सो म्हणून थोडी व्ह्यूची मजा घ्यायची आहे. चलो बाय. चला, घेतलेत आम्ही समोसे, 4 समोसे आणि केक, कोल्ड्रिंक घेतले. आणि मस्त अशी आम्हाला जागा पण भेटली एकदम फ्रंटलाच, टॉप आणि फ्रंट. छानपैकी बसलो आहे आता आम्ही सगळे तिथे. आणि समोरून व्ह्यू बघायला जी मजा येणार आहे ना, ती जबरदस्त कमाल असणार आहे, कमाल. तर आता पहिलं खाऊन घेतो आहे. अजून काय बोट सुरू नाही झालेली आहे, अजून बरेच पब्लिक येतात आहेत, सगळ्या गाड्या वगैरे पार्किंग वगैरे चालू आहे. तोपर्यंत टेम्पररी एक एक समोसा तरी खाऊयात म्हटलं. थोड्या वेळाने घेतला तर बर्गर घेऊ, भूक लागली तर, नाही तर तो पण नाही घेणार, महाग खूप आहे. सो आता बोट चालू होईल थोड्या वेळातच. आता अनाऊन्समेंट नाही, बेल झाली आता, आता होईल थोड्या वेळात चालू. चलो, आता थोड्या वेळात आमची बोट चालू होणार आहे. आणि आता आम्ही कोणत्या डेस्टिनेशनला चाललो आहे ते मी सांगतेच तुम्हाला, फक्त जरा आमची बोट चालू होऊ द्या. 2 वाजताच आमचं बोटचं टायमिंग होतं. आता सगळं चेकिंग वगैरे करता करता तरी झाले 2:30. आणि आता फक्त 5 मिनटं राहिलेत बोट स्टार्ट व्हायला. तर बघू, चला आता आमच्याबरोबर तुम्ही पण. फ्रेंड्स, प्लीज माझ्या ब्लॉगला कंटिन्यू बघा, अजिबात स्किप करू नका. बघा आणि तुम्ही पण एन्जॉय करा हा क्रूज. आणि आवडला तर तुम्ही पण नक्की या क्रूजवर या आणि तुम्ही पण प्रवास करा. फक्त तुम्हाला डेस्टिनेशन सांगायचे, थोडा वेळ थांबा, मी सांगते आम्ही कुठे निघालो आहे ते. पण डोंट स्किप प्लीज, कंटिन्यू रहा.
आता बेल पण झाली तिसरी आणि अनाउन्समेंट आता करतातच. वेटिंग करण्यास मनाई आहे. बाहेरील सुरक्षा रेलिंगवर झुकण्यास मनाई आहे. आपली सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आपत्कालीन परिस्थितीत कृपया शांत राहा. लाईफ जॅकेट जहाजावर उपलब्ध आहे व आमचे प्रशिक्षित क्रू सदस्य आपल्याला सुरक्षेबाबत मार्गदर्शन करतील आणि आवश्यक ती मदत करतील. संपूर्ण जहाज सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. जहाजाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारतात. जहाजावरील वस्तूंचा गैरवापर किंवा नुकसान केल्यास कारवाई केली जाईल. सैनिक निवडल्याबद्दल आपले आभार. आपला प्रवास सुखद आणि अविस्मरणीय ठरो. धन्यवाद. वेलकम अबॉर्ड अशा पद्धतीने क्रूजचे सगळे इन्स्ट्रक्शन्स त्यांनी सांगितलेत, अनाऊन्स केलेत आणि आता फायनली बोट सुरू झालेली आहे. इथून पुढे आमचा प्रवास राहणार आहे तो 1 तासाचा. 1 तासामध्ये आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. तर फायनली आता प्रवास सुरू झाला. चला. आयुष्यात कसं सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे जो आपल्या बजेटमध्ये असतो तो पण घेणं गरजेचं आहे. मला तरी निदान असं वाटतं. उगाच मग आपण कधीतरी असं म्हातारपणात बसायचं, मग आपण इकडे फिरायचं राहिलं होतं, तिकडं फिरायचं राहिलं होतं, असल्या गप्पा मारत बसण्यापेक्षा थोडं वय आहे, मुलं पण आहेत आपल्याबरोबर, तर चला आणि एन्जॉय करा ह्या मताची मी तर आहे. त्यामुळे मग आमचा हा आनंदी प्रवास सुरू झालेला आहे. मस्त हवा लागते. AC मध्ये बसलो असतो तर ही नॅचरल हवा भेटली नसती. थोडं ऊन आहे पण हवा पण आहे, समुद्राची खारी हवा. या मजा येते. कुठेतरी चाललोय असं वाटतंय ना. ओहो ओहो एवढे फोटो व्हिडिओ झाल्यावर आत्ता गॉगल घातला आमच्या मॅडमनी. ओहो माय गॉड, माय गॉड, हम जा रहे हैं किधर तो. माय गॉड. आणि हा माझा राजकुमार कसा बसलाय. ओहो ओहो माझी मैना, आमचे साहेब 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 साहेब. मला कसं वाटतंय कधी टायटॅनिकमध्ये त्यावेळी बुडालो आणि वरती गेलो. आता जन्माला आलो परत या टायटॅनिकमध्ये बसतो. पण या आपली टायटॅनिक TM2 बांधतात. सॉरी TM2 नाही, M2M म्हणजे मास्टर आणि मास्टर. एवढा चांगला व्ह्यू आहे, एवढी चांगली हवा येते, एवढे चांगलं आम्ही फिरतोय. पण मला हे रील बनवायला कॅमेरा माहिती आहे. माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होत आहे. मला माहिती आहे मी टायटॅनिकमध्ये बसलोय, समजलं ना. मला टायटॅनिकचं अजूनही आठवतं, पण मला कोणी विचारतच नाही तुम्ही टायटॅनिकमध्ये कशा बोलायला. सांगतो लोकांना मी टायटॅनिकमध्ये होतो, त्या फोनचा फोटो मीच काढला होता. आता लोकांना त्यावेळी मी गोरा होतो, आता मी काळा आहे, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. लोकांना सांगू खूप बोर सगळं आठवण खूप बोर करतात. आणि ही बघा आमची क्रूज अशी चाललेली आहे पुढे 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 पुढे. आणि मस्त आम्ही टॉपला बसलेलो आहे आणि छान अशी हवा येते, एकदम भारी वाटते. पण आता ना मला पुढचा ब्लॉग करता येईल की नाही माहीत नाही, कारण बॅटरी खूपच स्लो झाली आहे. पोर्टेबल लावलेलं आहे मी त्याला, पण माहीत नाही आता कसं होतं आहे. आणि हा बघा हा व्ह्यू आहे दुपारचा, हा छान असा समुद्र मस्तपैकी, एवढी मोठी क्रूज आणि त्याच्यामध्ये आम्ही असं मस्त हवा खात खात निघालो आहे. खूप भारी वाटते. म्हणून मी AC मध्ये बसलेली नाही. हे भारी आहे. ऊन लागले तरी चालेल पण हवा लागते छानपैकी, असलं भारी वाटते बघ. सगळेजण एन्जॉय करतात मस्त छान. इकडे गाणी बिणी लावली आहेत आणि मस्त गाणी ऐकत निघाली आहेत.
दाबलेले असावे. रॅम्प खाली येईपर्यंत आणि क्रू सदस्य परवानगी देईपर्यंत कृपया इंजिन सुरू करू नये. वाहन नसलेल्या प्रवाशांनी जहाज पूर्णपणे थांबल्यावरच सावधानपणे आणि रांगेत उतरावे. एम्प्लॉई फेरी सोबत प्रवास केल्याबद्दल आपले आभार. आपला प्रवास आनंददायी झाला असेल अशी आम्हाला आशा आहे. May I have your attention, please? As we approach our destination, please note the following instructions. Drivers are now requested to proceed to their vehicles. Ensure your vehicle is पोहोचलो अच्छी आ आता. रही है हाँ रिकॉर्ड हो रही है हाँ, वीडियो चल रहा है ब्लॉग के लिए. अच्छा अच्छा हाँ, अभी हम लोग पहुंच रहे हैं हमारे डेस्टिनेशन पर. पोर्टेबल लगा है उसको, पोर्टेबल. सो फाइनली हम लोग अभी पहुंच रहे हैं हमारे डेस्टिनेशन पे. बाय. थँक यू सो मच. अभी ऑन किया आहे. सो फायनली आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. जिथे आम्हाला जायचं आहे तिथे आता आम्ही आलो आहे. छानपैकी आम्ही क्रूजवर एन्जॉय केला आहे. मस्त व्हिडिओ बनवले, रील्स बनवले, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, छान मज्जा घेतली आहे. आणि आता जस्ट 5 मिनिटात आता आम्ही पोहोचतोय. आता आम्ही कुठे पोहोचतोय उतरल्यानंतर मी तुम्हाला सांगते. सो तुम्ही चला माझ्याबरोबर. धमाल धमाल, कमाल आहे कमाल असा प्रवास. मंडळी पोचलो आम्ही. आता आम्हाला उतरायचं आहे खाली. आमची आता फेरी बोट आता लागते किनाऱ्याला. हे बघा इकडे समोर आता आम्ही उतरणार आहोत. 1 तास लागला ना आधी आपल्याला. बरोबर 1 तास कसं गेलं कळलं नाही यार. कसलं भारी वाटलं. हे सगळं बंदर आहे बघा. काय भारी वाटलं एकदम. आता आम्ही उतरणार आहे खाली. आणि खाली उतरल्यानंतर मग मी तुम्हाला सांगते की आम्ही कुठे आलोय आणि कशासाठी आलोय. नाही, पहिलं हॉटेलवर जायचंय. पहिलं आम्ही हॉटेलवर जाणार, मस्तपैकी खाणार मच्छी वगैरे आणि मग आम्ही रूमवर जाणार. चलो. हे बघा आता इकडे समोर आम्हाला उतरायचंय. सो आता मी उतरते. चलो. आता ह्या पहिल्या गाड्या जातील ना बाहेर. वाव, हे बघ डोअर ओपन झालं. मोठं कर ना. आईच्या गावा. हे बघा क्रूज लागली आहे आमची. आणि आता पहिल्या ह्या सगळ्या गाड्या जाणार बाहेर. निघाल्या सगळ्या गाड्या. एक गाडी काढणार ना ते पहिले. कसलं भारी होतं ना ते. आता सगळ्या गाड्या निघणार अशा बाहेर. एवढ्या गाड्या आहेत या सगळ्या निघणार. आम्हाला तिथून उतरायचं आहे आणि चालत जायचं. हे बघा सगळ्या गाड्या निघाल्यात. चलो. माझी बॅग ह्यांच्याकडे दिलेली आहे. नाही तर तुम्ही म्हणाल बिचाऱ्या भालेरावांना काय काम दिलेलं आहे. सो माझी बॅग त्यांनी पकडली आहे आणि माझ्या हातात मोबाईल आहे त्याच्यामुळे. आता आम्ही निघालो बाहेर. चलो. हे लोक
कधी खाली आले मला कळलंच नाही. मी मागे वाट बघत उभी राहिली. पळो भागो. ओके. म्हणजे आपल्याला इथे खाली उतरल्यानंतर ह्या गाड्या असतात बाहेरपर्यंत सोडायला है ना. क्रूजमधून बाहेर आले की ह्या सगळ्या अशा गाड्या लागलेल्याच आहेत आणि सगळ्यांनाच ते ड्रॉप करतात. त्याचे काही वेगळे पैसे किंवा तिकीट काढावी लागत नाही, ते त्याच पैशामध्ये असतं. आणि जिथे बस स्टॉप आहे तिथपर्यंत हे आपल्याला नेऊन सोडवतात. हे बरं पडतं कारण क्रूजपासून बस स्टॉप थोडं लांब आहे, बरंच लांब आहे आणि एवढं लगेज घेऊन जायचं खूप भारी पडतं. ज्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाहीत, पण ज्यांच्या गाड्या नाही आहेत त्यांनी बाहेरून कॅब केलेल्या आहेत, त्या बाहेर लागलेल्या असतात. त्यामुळे तिथपर्यंत ही गाडी आपल्याला नेऊन सोडवते. चला निघालोय आता आम्ही पण ह्या मिनी गाडीनी बस स्टॉपपर्यंत. पण आम्ही बसनी जाणार नाही आहोत कारण आम्ही पण कॅब केलेली आहे आणि ती बस स्टॉपच्या बाजूलाच लागलेली आहे. पण सर्वात आधी आम्ही तिथल्या चांगल्या हॉटेलमध्ये जाणार आहे जेवायला. क्रूजवर खूप महाग होतं त्यामुळे आम्ही तिथे फक्त समोसा खाल्लेला आहे. बर्गर बिर्गर आम्ही काही घेतलेलं नाही. पहिला आम्ही खाणार आहे, नंतर कॅबमध्ये बसून आम्ही आमच्या डेस्टिनेशनपर्यंत जाणार आहे. सो कंटिन्यू राहा, स्किप करू नका आणि चला फिरायला. टू बी कंटिन्यू. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पडेल की आम्ही कुठे आलो आहोत.